आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मूर्खपणा लावला यांनी. अरे किती घरातल्या सारखी असली म्हणून मेडला कोणी शेअर देतं का? यांची डोकी चालायचीच बंद झाली आहेत वाटतं. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता त्या मेडला हाताला धरून घराच्या बाहेर हाकलून द्यावं. ए बाई, असं काही करू नकोस ग, नाही तर तो रुद्र भडकेल आणि आपल्यालाच घराबाहेर काढेल. आणि त्या गौरीला आता मेड नको म्हणूस, तीच आता 4 मेड ठेवेल हाताखाली. कारण पैठणकर तिला आता हळूहळू घरात घेते. अगं घेतील काय, घेणारच. रुद्रचा तो फुकटा मित्र तर इथे छान मांडून असतं आणि त्याची बायको गौरी बस. चांगलं बोलताच येत नाही का ग? नाही तू बोलतच जाऊ नकोस, तेच बेटर आहे तुझ्यासाठी. आता मी पण बघते यांचं कसं लग्न होतंय ते. खरंच तुला पण माहिती होतं? हो, माझी मम्मा म्हणाली तेव्हा मी ऐकलं. तुला नाही माहिती? मला आईने सांगायच्या आधीच कळालं. रोहित, व्हॉट इज दिस? मला सगळा हिशोब हवाय. आतापर्यंत बिझनेस मधले आलेले सगळे पैसे कुठे गेले? तू ते मला का दिले नाहीयेस अजून? रिसेंटली आपण एक ऑर्डरही पूर्ण केली, तू त्याचंही पेमेंट मला पाठवलेलं नाहीयेस. पैशांवरून भांडण चाललंय तर अशाने राजन पाचे येणारे पैसे सुद्धा तू मला पाठवणार नाहीस, हो ना? सुहात, असं काही नाहीये, तुला गैरसमज झालाय. जायचंय का मध्ये? रोहित, मी तुला वॉर्न करते हा. तू जर बिझनेस मधले आणि राजन पाकडून येणारे पैसे माझ्याकडे नाही दिलेस तर मी परत माझ्या डॅडींकडे निघून जाईन आणि यावेळी तुला कन्फर्म डिवोर्स देईन. रोहितला डिवोर्स दे नको देऊस, पण मला तू एक नवा प्लॅन दिलाय सोहा, त्यासाठी थँक्यू. आता या राजनच्या पैशांचं मी काय करते बघच. चला माझ्या बरोबर. तुझी आई बाबांना ओरडते, तुझी आई बाबांना ओरडते, तुझी आई बाबांना ओरडते. डॅडा म्हणतात वर्ल्ड मधले सगळे वाईफ त्यांच्या हस्बंडला ओरडतात. कियान, इकडे बस. तुझी मम्मा काय बोलत होती डॅडला? मम्माला आणखी मनी हवाय. ती रोज पैसे घेते ना, ते दिले नसतील डॅडाने म्हणून ती भांडते. आता राजन ग्रँडपाने पण मनी दिले, ते पण मम्माला हवाय. हो का? काय करणार एवढे पैसे घेऊन? मला काय माहिती. बिचारा रोहित, एवढं कमावतो तरी किती ऐकावं लागतं त्याला सोहाचं. कियान, तुझा डॅड खूप बिचारा आहे रे, अगदी बिट्टीच्या आईसारखा. तू तुझ्या डॅडाला सोडून जाऊ नको. आणि तुला माहितीये कियान, लोकांकडे खूप पैसे आले ना की मग सगळे त्यांच्या जवळ येतात आणि पैसे घेऊन त्यांना सोडून निघून जातात. आता बिट्टीच्या आईकडे खूप पैसे आलेत. राजन ग्रँडपांनी दिले ना बिट्टीच्या आईला पैसे. मग त्या पैशांसाठी ना बिट्टीच्या आईशी कुणीही लग्न करायला तयार होईल. आणि मग बिट्टीच्या आईचे पैसे घेऊन तिला सोडून निघून जातील. हो, मला माहितीये. जेव्हा डॅडाकडे पैसे नव्हते तेव्हा मम्मा यायला तयारच नव्हती. सारखी सांगायची पैसे कमवू तरच मी येणार. आता पण ना राजन ग्रँडपाने पैसे दिले म्हणून मम्मा थांबलीये. बापरे, मग असं करतात.
कियान, तुझ्या मम्मावर ट्रस्टच नाही करू शकत. ती तुझ्या डॅडाकडचे पैसे संपले ना की डॅडाला सोडून निघून जाईल. मग डॅडा एकटाच राहील. तू नको हं तुझ्या डॅडाला सोडून जाऊ, नाहीतर तो एकटाच राहील. हो ना? हो. बघितलंस का बिट्टी, असे असतात लोक. पैशासाठी ना काहीही करतात आणि पैसे संपले ना की भांडण करतात. आता तुझ्या आईकडे भरपूर पैसे आहेत, त्यामुळे तिच्याशी लग्न करायला कुणीही तयार होईल आणि तिचे पैसे संपले ना की तिला सोडून निघून जाईल. आणि असे भांडणही करतात की यांचे डॅडा आणि मम्मा सारखे. तुला नकोय ना भांडण व्हायला? शहाणी मुलगी आहेस ना तू. तू काळजी घे हं मम्माची. असं कुणाशी लग्न नको करू देऊ मम्माला. हा? हॅलो, हाय, हॅपी अॅनिव्हर्सरी. अगं बाई, काय म्हणतेस? तुझ्याकडचे पैसे संपले म्हणून नवऱ्याने सोडून दिलं तुला? अरे रे रे, खूप वाईट झालं ग. सोडून गेला. सॉरी सॉरी. पुष्का बाबा पण पैशांसाठीच लग्न करत असेल का माझ्या आईशी? राजन ग्रँडपाचं म्हणे सगळ्यांना हवं आहे. राजन ग्रँडपानी मम्माला मनी दिला नसता तर मम्माने डॅडाशी कट्टी घेतली असती कायमची. बिट्टी बिट्टी कुठे निघाली? आईला वाचवायला. गौरी, आता मला काहीही करायची गरजच नाही. तुझी मुलगीच माझं काम करेल आता. अगं काय झालं? अशी का घेऊन आलीस मला इथे? आम्ही राजन आजोबांचे पैसे घेणार नाहीयेत. राजन काकांचे पैसे? कसले पैसे?